आज बनवली मी शेंगदाण्याची चटणी. मसालेदार, टेस्टी, खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि ही चटणी आरामात महिनाभर टिकते. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता लागणारं साहित्य शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि आता हे सर्व शेंगदाणे आपण भाजून घेऊया. आणि जोपर्यंत असं चटपटीत आवाज येत नाही शेंगदाण्याचा तोपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. थोडा वेळ लागेल पण छान असे कडकडीत वाजेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. बघा शेंगदाणे भाजलेले आहेत. आता मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण याचे टरफलं काढून घेऊया. जेवणासोबत मुलांच्या डब्याला आणि जेव्हा घरामध्ये भाजी नसेल तेव्हा आपण ही चटणी अशी बनवून ठेवलेली कधीही खाऊ शकतो. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. त्यामध्ये लागणारं साहित्य 30 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 20 ते 30 जिरी, मिरची पावडर, हळदी पावडर, चवीपुरतं मीठ. हे सर्व जिन्नस मी आता शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाण्याचा कूट मावत नव्हता म्हणून मी 2 ठिकाणी करून हे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता ही शेंगदाण्याची चटणी आपली छान अशी खमंग तयार झालेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा तेलामध्ये तेल गरम करून खाऊ शकता. आता ही मी मुलांच्या डब्याला दिलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आता ही मी डब्यात भरून ठेवते आणि सबस्क्राईब नक्की करा.